स्टार्ट करतो ऍप्लिकेशन ऑफ लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. काल मी बऱ्यापैकी एक्झाम्पल्स दिले होते आणि होमवर्क क्लास मी तुम्हाला 98 एक्झाम्पल दिलेत, बरोबर ना. जी काय प्रिंट आहे त्याच्यातले मी बऱ्यापैकी एक्झाम्पल सोडून देणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला काय अडचण आहे. ठीक आहे. नाही त्याच्यात हॉट्स एक्झाम्पल आहेत ना, 4 मार्काला पडू शकतो आहे की नाही. आपल्यामध्ये हायेस्ट मार्क्स किती आहेत, एक प्रश्न किती मार्काचा आहे, 4 मार्काचा आहे ना, त्याच्यामुळं मॅक्सिमम 4 मार्कापर्यंत पडू शकतात. मग आता मी जे काही एक्झाम्पल सोडवून देणार आहे तुम्हाला काल होमवर्कला दिलेलं होतं आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी सोडवलंय. पहिलं एक्झाम्पल आहे, छोटं एक्झाम्पल आहे, त्याच्यामुळं मला थोडंसं त्याच्यावरती रिव्हिजन घ्यायची आहे. काल ऍब्सेंट असणारे पण लक्ष द्या. काल मी एक्झाम्पल होमवर्कला दिलेलं एक्झाम्पल आहे, बरोबर ना. काल हे एक्झाम्पल मी तुम्हाला होमवर्कला दिलं होतं, मी आता हे सोडवून देतो. लक्ष द्या. आपल्याला काय करावं लागेल, द सम ऑफ टू नंबर्स इज 146. दोन संख्यांची ऍडिशन सम किती आहे 146 अँड देअर डिफरन्स इज 18. फाइंड द नंबर्स. सोडवलंय का तुम्ही? बघा सोडवायचं रे, सोपं असतं हे सगळं. लेट. आता डिफरन्स आहे म्हणजे नक्कीच एक नंबर मोठा आहे दुसरा छोटा आहे, म्हणून मी काय करतो, लेट द ग्रेटर नंबर इज x and the smaller number is y. मोठा नंबर काय मानला मी x आणि स्मॉलर नंबर काय मानतोय y. बाय गिवन कंडिशन. कंडिशन नंबर फर्स्ट सांगा रे. फर्स्ट कंडिशन बाय फर्स्ट कंडिशन सांगा काय सांगितलंय. त्या दोन नंबरची सम किती आहे, दोन नंबरची सम किती आहे बोलायचं सगळ्यांनी. दोन नंबरची सम 146. म्हणून एक नंबर x आहे दुसरा y, त्यांची सम आहे 146. इक्वेशन नंबर फर्स्ट. इक्वेशन काय आलं हे फर्स्ट. सेकंड इक्वेशन काय म्हणतो, त्यांचा डिफरन्स, बरोबर ना. बाय सेकंड कंडिशन त्यांचा डिफरन्स कितीचा आहे 18. म्हणून मोठा नंबर x आहे छोटा नंबर y, त्यांचा डिफरन्स आहे 18 चा. इक्वेशन नंबर काय आलं रे सेकंड. काय करायचं, काय करायला पाहिजे, काय ऍडिशन करायची. y चा कोएफिशिएंट सेम आहे, साइन डिफरंट आहे, ऍडिशन करा, y कॅन्सल होईल. चला सांगा काय म्हणता येईल. बाय ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन सेकंड. डायरेक्टली लिहू का, x प्लस x 2x, y विल गेट कॅन्सल. इथे 2x इज इक्वल टू 146 प्लस 18 किती येते, रिपीट सांगा 164. देयरफॉर x ची व्हॅल्यू काय पाहिजे 164 अपॉन 2. x इज इक्वल टू 82. ओके. नाउ पुट x इज इक्वल टू 82 इन इक्वेशन नंबर फर्स्ट, बरोबर ना. Put x is equal to 82 in equation number first. Equation first काय आहे x plus y means 82 plus y is equal to 146. y ची व्हॅल्यू काय पाहिजे 146 मधून 82 गेले, खाली राहिले किती राहिले 64. ह्या दोन नंबर्स आहेत. म्हणजे तुम्हाला बाय डिफॉल्ट देयरफॉर greater number is equal to 82 and smaller number is equal to 64. असे दोन नंबर्स मिळतील. सोपं आहे ना एक्झाम्पल, लिहून घेतलंय तुम्ही. ठीक आहे, सोडवलं होतं का. मग मला वाटते की तुम्हाला जर तुम्ही सोडवलेलं नसेल तर तुम्ही होमवर्क मध्ये करायचं, नुसतं बघून घ्या, एका मिनिटामध्ये रिवाइज करा, नजर फिरवा, दिलेल्या कंडिशन लक्षात घ्या आणि तुम्ही होमवर्क मध्ये करा एक्झाम्पल. ठीक आहे, 30 सेकंद फक्त, फास्ट. वरती बघा, झालंय का. सोडवायचं राहू दे, बंद करून ठेव नोटबुक. समोर आहे तो क्वेश्चन, प्रॅक्टिस सेट 1.5 मधला क्वेश्चन नंबर 4 आहे, बरोबर. आणि आपण दिलेल्या क्वेश्चन बँक मध्ये क्वेश्चन नंबर 77. मग मी आदला मधला घेत नाही, ते
प्रॅक्टिस सेटवरती डिपेंड असणारे क्वेश्चन. समजा एक क्वेश्चन तुम्हाला दिला तर त्याच्यासारखे 10-12 क्वेश्चन दिलेत, बरोबर ना. मी म्हणजे त्याच्या समजा एजेसचे दिले तर एजेसचे 15-16 आहेत, नंबरचे 15-16 आहेत, असं वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन दिलेत. तर हा तुमच्या बुकमध्ये असणारा क्वेश्चन नंबर 4 आहे आणि तुमच्या मी दिलेल्या क्वेश्चन बँक मध्ये क्वेश्चन नंबर 77. म्हणजे एवढे क्वेश्चन तुम्हाला प्रॅक्टिस करायचे. त्याच्यामध्ये काय रे बाळांनो की काय दिसतं हे सोडून द्या. द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 4 more than twice its न्यूमरेटर. बरोबर ना. इथपर्यंतची एक कंडिशन आहे. and denominator become 12 times the numerator if both the numerator and denominator reduced by 6. सगळ्यात पहिलं फ्रॅक्शन म्हणजे काय? एक असा नंबर जो न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर या फॉर्म मध्ये असतो. वरती बघा, एक नंबर आहे x, दुसरा आहे y, तो या फॉर्म मध्ये मांडला. न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर, याला काय म्हणतो आपण? फ्रॅक्शन. समजा 5/7 हा नंबर आहे, ऍक्च्युली हा फ्रॅक्शन आहे, बरोबर ना. पण तो फ्रॅक्शन आपल्याला माहिती आहे काय 5/7 आहे, म्हणून मी तो एक्झाम्पल म्हणून दिला तुम्हाला. पण जो माहित नाही तो काय असेल? x/y. तो फ्रॅक्शन काय असेल? मग त्याच्यातला न्यूमरेटर कुठला? x आणि डिनॉमिनेटर कुठला? y. का रे तुला सांगायची का वेळेला? बंद करून ठेव म्हणलं ना मी, बरोबर लक्ष दे. मग आपल्याला जो फ्रॅक्शन पाहिजे त्याचा न्यूमरेटर कुठला आहे माहित नाही, तो काय म्हणला मी? x. म्हणून इथे लिहितो लेट द न्यूमरेटर, बरोबर ना रे, न्यूमरेटर ऑफ फ्रॅक्शन इज इक्वल टू x. न्यूमरेटर काय मांडला? x मांडला. अँड द डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन बी y. न्यूमरेटर x आहे, डिनॉमिनेटर y, मग तयार होणारा फ्रॅक्शन काय असेल? therefore required fraction. हा सांगा फास्ट. therefore required fraction is equal to x upon y. या छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष द्या. मिळणारा फ्रॅक्शन कुठला असणार आहे? x अपॉन y. म्हणजे फक्त फ्रॅक्शनचं नाव घेतलं तर तुम्हाला 3 लाईन लिहाव्या लागल्या. एक न्यूमरेटर x आहे, डिनॉमिनेटर y, रिक्वायर्ड फ्रॅक्शन x अपॉन y. इथपर्यंत लक्षात आलं. आता पुढे कंडिशन कडे बघा. द डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज म्हणजे काय? डिनॉमिनेटर काय आहे? y. इज म्हणजे इक्वल, इज म्हणजे आहे इक्वल, बरोबर ना. द डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज 4 more than twice its न्यूमरेटर. न्यूमरेटर x आहे, त्याची ट्वाइस काय असेल? 2x. डिनॉमिनेटर काय आहे? y. y हा केवढा आहे? सर y हा न्यूमरेटरच्या दुप्पटीपेक्षा 4 ने मोठा आहे. म्हणजे y इज इक्वल टू 2x प्लस 4 ही तुमची कंडिशन असेल. ह्या कंडिशन मांडता आल्या पाहिजे बरं का. मी कशी मांडली कंडिशन सांगा. द डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज 4 more मीन्स जास्त दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर. लक्षात आलं का? समजलं काय? म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल? इथं न्यूमरेटरचा ट्वाइस मांडावं लागेल, बरोबर ना. बाय फर्स्ट कंडिशन, बाय फर्स्ट कंडिशन. फर्स्ट कंडिशन काय म्हणते? डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज 4 more than twice its न्यूमरेटर. म्हणून मला स्टँडर्ड फॉर्म मध्ये इक्वेशन मांडायचंय, बरोबर ना. काय करावं लागेल? 2x ला 2x ऍज इट इज, प्लस 4 इकडे आलं, -4, प्लस y पण इकडे जाईल मायनस, बरोबर ना. म्हणजेच आपल्याला मिळणारं इक्वेशन आहे 2x - y इज इक्वल टू -4. इक्वेशन नंबर फर्स्ट. असे इक्वेशन तयार होत असतात. समजलं तुम्हाला? इथपर्यंत समजलं? ओके. मी हे 3 वेळेस तयार करून दाखवलं आहे की नाही, म्हणजे वरचं स्टेटमेंट. एवढं तुम्हाला लक्षात घ्यायचंय. आता पुढं फुल स्टॉप आला इथपर्यंत. इथून पुढे नेक्स्ट कंडिशन, डिनॉमिनेटर बिकम 12 टाइम्स. म्हणजे असं नाही करायचं y बिकम 12 टाइम्स ऑफ द न्यूमरेटर. बनणारच आहे ना, डिनॉमिनेटर बिकम 12 टाइम्स द न्यूमरेटर. पण कधी? इफ बोथ म्हणजे दोन्ही म्हणजे
न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर डिक्रीजेस बाय 6. म्हणजे जर माझ्याकडं असणारा फ्रॅक्शन x अपॉन y आहे, बरोबर ना, x अपॉन काय आहे y, जर मी दोन्ही म्हणजे न्यूमरेटर मधून 6 मायनस केलं, कमी केलं, न्यूमरेटर मधून 6 कमी केलं म्हणजे काय करणार मी, मायनस करणार, काय करणार, रिड्यूस करणार. म्हणून मी डिनॉमिनेटर माझा समजा 10 आहे तर त्याच्यातून 6 मी रिड्यूस केलं, मिळणारा फ्रॅक्शन काय असेल 4, बरोबर ना, ऍक्च्युअली मिळणारा नंबर काय असेल 4. तसं माझ्याकडे असणारा न्यूमरेटर मला माहित नव्हता, मी मानला x, त्याच्यातून काय मायनस करायचे मला 6, का रिड्यूस करायचे. जर मला प्लस करायचं असेल तर मी ऍड केलं असतं, बरोबर ना. बघा लक्ष द्या, हे पोरे, डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज, सॉरी काय सांगायचंय, ओके, काय कंडिशन काय म्हणते बघा, डिनॉमिनेटर बिकम 12 टाइम्स द न्यूमरेटर, बरोबर ना. पण कधी, ज्यावेळेस मी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांमधून 6 कमी करतो, रिड्यूस करतो. म्हणजे माझ्याकडे मिळणारा जो काही नंबर आहे, नवीन मिळणारा न्यूमरेटर x मायनस 6 आणि डिनॉमिनेटर काय असेल y मायनस 6. त्यावेळेस डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन बिकम्स 12 टाइम्स द न्यूमरेटर, ही कंडिशन मिळते आपल्याला. तर मी थोडंसं थांबतो आणि कंडिशनकडे लक्ष द्या. बघा, डिनॉमिनेटर बिकम 12 टाइम्स द न्यूमरेटर इफ बोथ द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर रिड्यूस्ड बाय 6. बघा, बोथ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर, बरोबर ना, रिड्यूस्ड बाय 6. नवीन मिळणारा न्यूमरेटर काय असेल सांगा बरं फास्ट. न्यूमरेटर सांगा, इक्वल टू x मायनस 6 अँड डिनॉमिनेटर सांगा, डिनॉमिनेटर इक्वल टू y मायनस 6. बरोबर ना रे. मी काय केलं, न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर मधून 6 कमी केलं, तर मला मिळणारा नवीन न्यूमरेटर असेल x मायनस 6 आणि डिनॉमिनेटर असेल y मायनस 6. म्हणजे इथं बाय सेकंड कंडिशन सांगा, सेकंड कंडिशन काय सांगते, हा इथे लिहितो, बाय सेकंड कंडिशन. काय सेकंड कंडिशन, डिनॉमिनेटर बिकम्स, डिनॉमिनेटर काय झाला रे, y मायनस 6 झाला, बिकम्स 12 टाइम्स द नवीन न्यूमरेटर, बरोबर ना रे. रिपीट सांगू का हे स्टेटमेंट, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांमधून मी 6 कमी केलं, दोघांची व्हॅल्यू कितीनं कमी केली मी, 6 न कमी केली, दोघांची व्हॅल्यू कितीनं कमी केली, 6 न कमी केली. तर नवीन मिळणारा न्यूमरेटर असेल x मायनस 6, काय असेल x मायनस 6, आणि नवीन मिळणारा डिनॉमिनेटर असेल y मायनस 6. त्यावेळेस नवीन मिळालेला डिनॉमिनेटर हा नवीन मिळालेल्या न्यूमरेटरच्या 12 टाइम्स असतो. म्हणून मी y मायनस 6 इज इक्वल टू 12 इंटू x मायनस 6 घेतलं. आता मला याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये मांडावं लागेल. चला सांगा फास्ट, y मायनस 6 इज इक्वल टू 12 इंटू x, 12x मायनस 12 इंटू 6 12 6 72, बरोबर ना रे. आता बघा इकडे काय होणार आहे, मायनस 6 ऍज इट इज राहील, मायनस 72 इकडे येईल, प्लस होईल, इकडे प्लस 12x ऍज इट इज राहील आणि मायनस y पलीकडे जाईल, प्लस y होईल, बरोबर. ओके सॉरी, प्लस y होतं ना, हा मायनस y इकडे, सॉरी प्लस y पलीकडे जाईल, मायनस होईल. म्हणजे मला मिळणारा 12x मायनस y इज इक्वल टू 72 मधून 6 गेले, खाली राहिले 66. माझ्याकडे असणारं सेकंड इक्वेशन कुठलं रे सांगा फास्ट, 12x मायनस y इज इक्वल टू 66. फर्स्ट इक्वेशन सांगा, 2x मायनस y इज इक्वल टू मायनस 4. इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड मध्ये y चा कोएफिशिएंट सेम आहे, साइन सेम आहे, सबट्रॅक्शन करावी लागेल. इक्वेशन सेकंड मधून इक्वेशन फर्स्ट मी काय करतो, सबट्रॅक्ट करतो. सबट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट फ्रॉम इक्वेशन सेकंड. इक्वेशन सेकंड मांडून घ्या, 12x मायनस y इज इक्वल टू 66. फर्स्ट मांडून घ्या, 2x मायनस y इज इक्वल टू मायनस 4.
मी काय करणार आहे सबट्रॅक्शन करताना मला साइन चेंज करायला लागतात. इथं मायनस होईल प्लस, इथं प्लस आणि इथं प्लस, हे कॅन्सल होईल. 12 मधून 2 गेले खाली राहिले 10x आणि इथं 66 प्लस 4 70. therefore x ची व्हॅल्यू किती आली रे 7. x ची व्हॅल्यू किती आली 7. ही व्हॅल्यू मी इक्वेशन फर्स्ट मध्ये ठेवतो. कशामध्ये ठेवू? पण इक्वेशन फर्स्ट मध्ये न ठेवता इक्वेशन फर्स्ट कसं तयार झालं या y या फॉर्म मध्ये होतं. y इज इक्वल टू म्हणजे डिरेक्टली वरती ठेवलं तर y ची व्हॅल्यू मिळेल ना, मला 2-3 स्टेप्स कमी येतील. therefore put x is equal to 7 in इक्वेशन नंबर फर्स्ट. ऍक्च्युली त्याचा फॉर्म घेतो. मिळणारं इक्वेशन काय असणार आहे सांगा बरं फास्ट. y इज इक्वल टू y इज इक्वल टू 2 into 7 प्लस 4. y ची व्हॅल्यू 7 दुनी किती येते 14 प्लस 4 18 आलं का नाही. आता इथं थोडा स्पेस कमी आहे, इथे लिहितो रिक्वायर्ड फ्रॅक्शन काय तो रे x अपॉन y इज इक्वल टू x ची व्हॅल्यू 7 आणि y ची व्हॅल्यू 18. मिळणारा फ्रॅक्शन काय असेल 7 अपॉन 18. आता हे बरोबर आहे का चूक आहे आपण काय करू क्रॉस चेक करू. एवढ्या स्पेस मध्ये मला दाखवतोय स्पेस मध्ये बरं का, जागा कमी. कंडिशन नंबर फर्स्ट कडे चला. कंडिशन नंबर फर्स्ट काय आहे की बाबा डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज 4 more than twice its न्यूमरेटर. डिनॉमिनेटर काय आहे, डिनॉमिनेटर आहे 18 बरोबर ना रे, आणि न्यूमरेटर काय आहे 7. तर 18 हा 7 च्या दुपटीपेक्षा 4 ने मोठा आहे. कसं काय 7 into 2 प्लस 4 7 दुनी किती येते प्लस 4. कंडिशन नंबर फर्स्ट सॅटिस्फाईड होते. याच्यावरून पूर्ण इक्वेशन बरोबर आहे, पूर्ण आन्सर बरोबर आहे असं समजायचं नाही. आता कंडिशन नंबर सेकंड कडे चला. बरोबर ना, वरी काय होतं जर 7 अपॉन 18 मधून बरोबर ना न्यूमरेटर मधून पण 6 मायनस केलं आणि डिनॉमिनेटर मधून पण 6 मायनस केलं तर मिळणारा फ्रॅक्शन मिळतो 1 अपॉन 12 बरोबर ना. मग आता 12 हा म्हणजे डिनॉमिनेटर हा नवीन मिळणाऱ्या न्यूमरेटरच्या किती टाइम्स आहे, दोन्ही कंडिशन सॅटिस्फाईड झाल्या बरोबर ना. म्हणजे आपला आन्सर कसा आहे बरोबर आहे. चला लिहून घ्या. लिहून घ्या फास्ट. चैतन्य काय नाव रे त्याचं, तुलाच बोललो ना मी बरोबर. आपल्याकडं नेक्स्ट क्वेश्चन मिळतो सेमच आहे ना रे. द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज इन्क्रीज्ड बाय 1. ज्या वेळेस सॉरी न्यूमरेटर आहे का, ओके न्यूमरेटर, ज्या वेळेस आपण फ्रॅक्शन म्हणतो त्यावेळेस x आपण y अज्युम करायचा बरोबर ना. मग त्याचा न्यूमरेटर काय असला पाहिजे, काय असला पाहिजे, लेट द न्यूमरेटर बी काय असेल रे x and the denominator be y. न्यूमरेटर x आहे, डिनॉमिनेटर y आहे, मग तो फ्रॅक्शन काय असेल. therefore required fraction is x upon y. समजलं, चला समजलं. पण आता तू उठून सांग मला सेकंड कंडिशन फर्स्ट कंडिशन काय असेल. व्हेरी गुड व्हेरी गुड समजलं. पण तुला जर लक्षात आलं असेल ना तर चांगली गोष्ट आहे, पण तू तुझ्याकडे माझं लक्ष लागलं असं करू नको. म्हणजे काय होतं डायव्हर्शन होतं ना. म्हण तुम्ही काहीतरी मध्ये लिहित बसताय, समजून घ्या ना अगोदर बरोबर ना. मी कालच सांगितलं होतं अगोदर समजून घ्या, नसेल तर दुसऱ्याच्या वया बघायला लागतील बरोबर बघा. न्यूमरेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज इन्क्रीज्ड बाय 1. आता मला सांगा न्यूमरेटर काय आहे. ठीक आहे, बाय फर्स्ट कंडिशन. आता मी तर काहीच लिहिणार नाही बरं का. न्यूमरेटर काय आहे x आहे, तो इन्क्रीज केला म्हणजे वाढवला किती ना अपॉन. डिनॉमिनेटर साठी काय सांगितलंय का, नाही सांगायला. म्हणजे डिनॉमिनेटर पहिलाच y होता
म्हणून मी ऍज इट इज ठेवतो, बरोबर ना. म्हणजे आपण न्यूमरेटर मध्ये थोडासा चेंज केला. तो कितीने वाढवला? 1 न वाढवला. माने कितीने वाढवला? 1 न. मग तू असं वही काढवी लावली रे तोंडाला तुझ्या, हा? मग असं लावतो का? नालाय का? शेजारी पोरगच आहे ना तुझ्या, इकडे बघ. ए ओरडू नको रे, मी काय नॉनव्हेज बोललो का? अरे मी नॉनव्हेज खात नाही, बोलायचं तर लांबच. वर बघ इकडं. y + 1 अपॉन कोण कोण बोललो? मी. बरं नॉनव्हेज खातो, बरोबर. मला नॉनव्हेज आवडतं बरं का, तुम्ही लक्ष द्या. दादा कोणते पिक्चर बघत असतो. न्यूमरेटर ऑफ फ्रॅक्शन इज इन्क्रीज्ड बाय 1. न्यूमरेटर ऑफ फ्रॅक्शन इज इन्क्रीज्ड बाय 1. न्यूमरेटर मी 1 न वाढवला, पण डिनॉमिनेटर मध्ये मी चेंजेस काही केलेले नाही. त्यावेळेस इट्स व्हॅल्यू बिकम्स, त्याची व्हॅल्यू बनते. काय बनते रे? 3/4. समजलं इथपर्यंत? समजलं काय झालं? समजलं. चला काय करता येईल आपल्याला? स्टँडर्ड फॉर्म मध्ये मांडायचं, बरोबर ना. हे 4 इकडे येईल, इकडं x + 1 = 3 × y, बरोबर ना. इथं 4 × x प्लस 4 1 जा = व्हेरी गुड. आता मिळणार एक इक्वेशन आहे, इकडे बघा रे बाळांनो. इथं काय आहे ऑलरेडी? 4x प्लस 3y इकडे आलं +4 पलीकडे जाईल. इक्वेशन नंबर समजलं. आता सेकंड कंडिशन साठी फास्ट सांगा रे. बाय सेकंड कंडिशन. सेकंड कंडिशनला आपल्याला काय करावं लागेल? बघा चेंजेस कुठे गेला रे? इथेच. हा. इफ डिनॉमिनेटर इज इन्क्रीज्ड बाय 2, म्हणजे डिनॉमिनेटर y होता तो इन्क्रीज केला कितीने रे? 2 न. न्यूमरेटरचं काय दिलं? काय उल्लेख कुठं? त्याला ठेवा ऍज इट इज. देन इट्स व्हॅल्यू बिकम्स 1/2. बरोबर ना. चला वर बघा, इथं 1 आहे. y + 1 पलीकडे ट्रान्सपोज करून मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल. 1 न त्याला मल्टिप्लाय केलं, त्याच्यामध्ये काही फरक पडणार नाही. y + 2 ऍज इट इज राहील आणि 2 मल्टिप्लाय बाय x 2x, म्हणून तयार होणार इक्वेशन 2x - y = 2. इक्वेशन नंबर सेकंड. आता तुम्हीच सांगा, इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड मध्ये काय करावं लागेल? जर इक्वेशन मी सेकंडला 2 न मल्टिप्लाय केलं तर x चा कोएफिशिएंट सेम होईल, बरोबर ना. म्हणून मी इथे लिहितो, काय लिहू रे? मल्टिप्लाइंग इक्वेशन सेकंड बाय 2. आपण ज्यावेळेस इक्वेशन सेकंडला मल्टिप्लाय करतो त्यावेळेस आपल्याला मिळणार इक्वेशन 2 2 जा 4x - 2 × y 2y = 2 2 जा. इक्वेशन नंबर व्हेरी गुड. इकडे इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड मध्ये x चा कोएफिशिएंट सेम आहे, साइन सेम आहे. काय करावं लागेल? सबट्रॅक्शन. कुठल्या इक्वेशन मधून कुठलं इक्वेशन सबट्रॅक्ट करू? काय करू? बर कशातून मी काय करा? डायरेक्टली लिहितो. इक्वेशन फर्स्ट मायनस इक्वेशन सेकंड. हे थोडस वेगळं वाटेल. हा. सबट्रॅक्ट इक्वेशन थर्ड फ्रॉम इक्वेशन नंबर फर्स्ट. मांडा रे फास्ट. हा. 4x - 3y. नेक्स्ट काय करायचंय? सबट्रॅक्शन. साइन मायनस प्लस, इथं प्लस आहे बरोबर ना. काय होईल? मायनस. मायनस प्लस, प्लस हे कॅन्सल. आता +2 मधून 3 जातं, इथं -y राहील आणि इथं -8. देयरफॉर y ची व्हॅल्यू मायनस मायनस गेट कॅन्सल +8 होईल. मायनस मायनस गेट कॅन्सल काय होईल? +8. चला आपल्याला x ची व्हॅल्यू ठेवायची, काढणार आहे मी. स्पेस कमी आहे, पुढच्या पेजवर जायचं का? नको रे, ऍडजस्ट करू का? आता काय करावं लागेल रे? Put y = 8 in equation number. Equation number
सेकंड, इक्वेशन नंबर सेकंड. हे गुणगुण करू नका, लक्ष द्या. इक्वेशन नंबर सेकंड मध्ये ठेवतो मी. इक्वेशन सेकंड काय रे बाबा आपल्याकडं? हा, 2x मायनस y ची व्हॅल्यू काय आहे? 8 इक्वल टू 2. -8 ट्रान्सफर केलं प्लस जाईल. 2 + 8 काय राहतं? 10. ही 10 कशाची व्हॅल्यू आहे? 2x ची. म्हणजे मला मिळणारी x ची व्हॅल्यू काय असेल? रिक्वायर्ड फ्रॅक्शन इज इक्वल टू x अपॉन y होता, बरोबर ना रे? किती आला रे? 5/8. आता चेक करू, क्रॉस चेक करू. हा, आपण बघा काय म्हणणार आहेत. इथं आपल्याला काय करायचंय? त्या फ्रॅक्शन मध्ये x + 1 म्हणजे जर तो न्यूमरेटर 1 ने वाढवला, तर त्याचा रेशो काय बनतो? 3/4. मला सांगा, न्यूमरेटर काय आहे? 5 आहे. तो कितीने वाढवला? डिनॉमिनेटर मध्ये काय चेंजेस करायचे का? मग इथे 6/8 म्हणजे 3/4. रेशो काय बनला? ओके. नेक्स्ट कंडिशन, जर मी डिनॉमिनेटर 2 ने वाढवला. पहिला फ्रॅक्शन काय आपल्याकडे? 5/8. डिनॉमिनेटर किती वाढवला? 2 ने. तर त्याचा रेशो काय बनायला पाहिजे? 5 × 5, 5 × 10. म्हणजे आपल्या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाईड होतात आणि आपल्याला जे आन्सर पाहिजे होतं ते भेटलं. चला लिहून घ्या बरं फास्ट. हॉट्स काय नसतं.